थोर संतांची शिकवण, थोर संत साहित्य म्हणजे आपल्या जीवनाचं आधारवड. आणि आजच्या लेक्चरमध्ये TAT, त्याच्यानंतर टेट आणि TCS IBPS या संपूर्ण पेपरसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारे थोर संत साहित्य, थोर संत साहित्यांवरती अलीकडच्या काळामध्ये भरपूर प्रश्न, म्हणजे मिनिमम एका पेपरसाठी 2 प्रश्न यावरती विचारली जात आहेत. तर आजच्या लेक्चरमधून 2 गुणांची फिक्स तयारी TATच्या विद्यार्थ्यांसाठी असेल किंवा टेटच्या विद्यार्थ्यांसाठी असेल किंवा TCS IBPSची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फिक्स 2 गुणांची तयारी या लेक्चरमधनं होणार आहे. नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी सर्वांचं लक्ष मराठी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो. चला जाऊया आपण प्रत्यक्ष आज संतांची शिकवण, संत साहित्य यांचा अभ्यास करायला. बघा, आता पुढे जाण्याच्या आधी त्या ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण 15 ऑगस्टला 50% आपल्या सर्व विषयांसाठी TATच्या बॅचवर सूट ठेवलेली होती. पण आपलं लेक्चर काही तांत्रिक कारणास्तव त्या ठिकाणी लेट झालं. काही तांत्रिक कारणास्तव मला लेक्चर घेता आलं नाही. ओके, त्यामुळं जी काही त्या ठिकाणी 50% जी सूट आहे, तर इथून अजून 3 दिवस ती सूट आपण तशा त्या स्वरूपामध्ये ठेवलेली आहे. म्हणजे 6,000 रुपयाची बॅचची फी आहे सर्व विषयांसाठी. तर ती आता फक्त 2,999 रुपयामध्ये ती बॅच तुम्हाला उपलब्ध असणार आहे. बॅचचं स्वरूप कसं आहे, त्या बॅचचं पहिली बॅच आहे सर्व विषयांसाठीची. त्या बॅचचं नावच आहे की अध्ययन बॅच क्रमांक 1. ओके, आणि ती बॅच सर्व विषयांसाठी असणार आहे. बॅचचं स्वरूप असं आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. ओके, बॅचमध्ये मराठी शिकवलं जाणार, बालमानसशास्त्र शिकवलं जाणार, इंग्रजी घेतलं जाणार आहे, गणित घेतलं जाणार आहे, भूगोल, म्हणजे जे काही विद्यार्थ्यांचा समाजशास्त्र हा विषय असणार आहे, तर समाजशास्त्र पूर्ण शिकवलं जाणार आहे. त्यामुळं काही अडचण नाही. ओके, परिपूर्ण इथं लिहिलेलंच आहे 100% निकालाची हमी. म्हणजे जे लेक्चर झालं, मी तुम्हाला आधी सांगतो की बॅच लावण्याच्या आधी डेमो लेक्चर बघा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मी सर्व विद्यार्थ्यांना आवर्जून सांगत असतो की पेपरमध्ये विचारलेले प्रश्न आणि जे काही त्या ठिकाणी शिक्षक आपल्याला शिकवत आहेत त्याच्यामध्ये दोघांमध्ये कंपॅरिझन करा, तुलना करा. म्हणजे जे काही आपल्याला सर शिकवत आहेत तर तोच पेपरचा पॅटर्न आहे का, तेवढ्या आत्मविश्वासाने सांगण्यामागचं कारण एकच आहे मित्रांनो. कारण की जो आतापर्यंत TATचा अप्रोच राहिला आहे, आतापर्यंतचा जो काही TATचा अप्रोच राहिलेला आहे, तर तो परिपूर्ण अप्रोच डोळ्यासमोर ठेवून, म्हणजे 2013 पासून ते 2022 पर्यंत 23 पर्यंत जो काही अप्रोच आतापर्यंत राहिलेला आहे, तर संपूर्ण अप्रोच डोळ्यासमोर ठेवूनच त्या ठिकाणी तेच घटक उत्कृष्ट पद्धतीने बॅचमध्ये शिकवले जात आहेत. ओके, त्यामुळं काय अडचण नाही. बॅचचा वेळ आहे रात्री 9:30 ते 10:30. ओके, सर्वांना अगदी, म्हणजे काही भगिनी गृहिणी असतील, बरोबर, त्यांच्यासाठी पण तो वेळ महत्त्वाचा आहे. काही जॉबला असतील, काही बांधव जॉबला असतील, अशा सर्वांसाठी तो वेळ, सर्वांना विश्वासात घेऊन तो वेळ आपण डिसाईड केलेला आहे. ओके, याच वर्षी मिशन TAT आपलं 2024चं. ओके, 100% नाही सांगत, पण 101% सांगतो की निकाल येणार म्हणजे येणार. फक्त रोज लेक्चर अटेंड करणं, ज्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहे त्या नोट्स प्रॉपर पद्धतीने करणं, आणि आपण आता घटकने आतापर्यंत TATला विचारले जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा सॉल्व्ह करून घेतोय. विषय संपला. ओके, त्यानंतर त्या ठिकाणी बॅचमध्ये काय असणार आहे, तर हे संपूर्ण विषय तर शिकवले जाणारच आहे. बॅचचं वैशिष्ट्य काय की दररोज लाईव्ह लेक्चर असणार आहे. तेच लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये भेटणार आहे. घटकनी ह्या प्रत्येक विषयाच्या नोट्स तुम्हाला उपलब्ध असणार आहे. जास्तीत जास्त प्रश्नाचा सराव मी करून घेतो आहे. ओके, मेंटॉरशिप प्रोग्राम उपलब्ध आहे. म्हणजे काय की तुम्ही अभ्यास कसा केला पाहिजे त्यावरती माझा जास्तीत जास्त फोकस असणार आहे. कारण प्रत्येक जण इथं पास झाला पाहिजे. आणि मर्यादित प्रवेश आपण या बॅचसाठी ठेवलेली आहेत. ओके, अतिशय माफक फीमध्ये नाव नोंदणी आवश्यक. म्हणजे तुम्ही संपर्क करा किंवा लक्ष मराठी अकॅडमीचं जे काही आपलं ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि आजच बॅचमध्ये प्रवेश करा. ओके, पेपर 1 आणि पेपर 2ची तयारी, त्याच्यानंतर टेट सुद्धा त्यामध्ये प्लस आहे. ओके, आपण मर्यादित प्रवेश ठेवलेली आहेत. ओके, आता इथं सर्वात महत्त्वाची गोष्ट जर आपण लक्षात घेतलं तर बॅचला तुम्ही जे काही ॲडमिशन आहे ते ॲडमिशन त्या ठिकाणी करून घ्या. इथं 29 ऑगस्टपासून बॅच सुरू होत आहे, काही अडचण नाही. ओके,
त्यामध्ये काही लेक्चर झालेली आहेत, 5-7 लेक्चर. अजून आपण नाविन्याने सर्व गोष्टी करून घेणार आहोत. चला मग ही माहिती तुम्हाला समजलेली असेल. ओके, आता आपण पुढे जाऊया आणि आजचं जे काही आपलं लेक्चर आहे थोर संत साहित्य. पहिले थोर संत साहित्य आहेत संत ज्ञानेश्वर महाराज. ओके, आता त्यांचा परिचय आपण पूर्ण परिचय इथे करून घेतोय. बघा, त्यांचं मूळ नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांची ओळख संपूर्ण भक्तांमध्ये, संपूर्ण वारकरी बांधवांमध्ये त्यांची ओळख काय आहे तर माऊली म्हणून त्यांना ओळखलं जातं. ओके, मग या अशा प्रकारच्या घटकांवरती प्रश्न तुम्हाला विचारले जातात की कोणत्या थोर संत साहित्यांना त्यांची ओळख संपूर्ण भक्तांमध्ये माऊली म्हणून आहे. तर लक्षात ठेवायचं, संत श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर माऊली, बरोबर, म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा जन्म 22 ऑगस्ट बरोबर 1275 वार कोणता होता? गुरुवार होता. कुठे झाला जन्म तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपेगाव. तालुका कोणता तर पैठण. जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. हे ठिकाण कुठं येतं तर महाराष्ट्रामध्ये येतं. अगदी सर्वांना परिचित आहे. ओके, त्यानंतर थोडं पुढे या. पुढे आल्यानंतर त्यांचं समाधी मंदिर कुठे आहे, त्यांनी समाधी कुठे घेतली तर आळंदीला. ओके, जिल्हा पुणे, सर्वांना माहिती आहे. त्यानंतर पुढे की त्यांचे उपास्य दैवत म्हणजे ते कोणत्या परमेश्वराची उपासना खूप मोठ्या प्रमाणामध्ये करायचे, आराधना करायचे तर विठ्ठल यांची उपासना ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये करायचे. पुढचा जो महत्त्वाचा घटक आहे की संप्रदाय, म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली कुठल्या संप्रदायातनं होत्या किंवा कुठल्या संप्रदायातनं म्हणजे कुठल्या संप्रदायामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्य केलं, त्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे ओळख आहे किंवा या जगाला जो काही संदेश दिलाय तो उत्कृष्ट पद्धतीचा कोणत्या संप्रदायातनं दिलाय तर यामध्ये 3 संप्रदायामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणातलं त्यांचं कार्य खूप अफाट आहे. तर त्यामध्ये सर्वात पहिला संप्रदाय होता नाथ संप्रदाय, दुसरा संप्रदाय होता वारकरी आणि तिसरा वैष्णव संप्रदाय. म्हणजे आज आपण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे काही त्या ठिकाणी आषाढी वारी असेल तर विठ्ठलाच्या भेटीला आपल्या आळंदीवरनं, त्यानंतर देहूवरनं जे काही संत ज्ञानेश्वर माऊलींची, त्यानंतर संत तुकाराम महाराजांची जी काही पालखी सोहळा आहे तर विठ्ठलाच्या दर्शनासाठी, विठ्ठलाच्या भेटीसाठी संपूर्ण वारकरी बांधव त्या वारीमध्ये सहभागी होतात, बरोबर. आणि पायी वारी तिकडं पंढरपूरला दरवर्षी जात असते. मग आता तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की संत ज्ञानेश्वर माऊलींनी कोणकोणत्या संप्रदायामध्ये उत्कृष्ट पद्धतीचं कार्य केलेलं आहे. तर नाथ संप्रदाय, तुम्हाला वारकरी संप्रदाय तर माहिती आहे, पण हे दोघं संप्रदाय सुद्धा लक्षात ठेवा, वैष्णव संप्रदाय. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की संत ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु कोण होते तर संत ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु होते श्री संत निवृत्तीनाथ महाराज. ओके, यांच्यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढे फक्त एक गुरूंच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर पुढे महत्त्वाचे आहेत की शिष्य. तुम्हाला गुरु तर माहिती असतात पण प्रश्न नेमका वेगळ्या पद्धतीने विचारलेला असतो. मग प्रश्न काय असतो की संत ज्ञानेश्वर माऊलींचे शिष्य कोण आहेत तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो की सच्चिदानंद महाराज हे संत ज्ञानेश्वर माऊलींचे शिष्य आहेत. ओके, त्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींना कोणकोणत्या भाषा म्हणजे कोणकोणत्या भाषांमध्ये त्यांनी उत्कृष्ट पद्धतीचं कार्य केलं तर त्यांची मूळची जी काही भाषा होती ती म्हणजे मराठी. ओके, त्यांची साहित्य रचना लक्षात घ्या. यांच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. सर्वात पहिला महत्वाचं त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेली ती म्हणजे काय तर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ, बरोबर. ज्ञानेश्वरी या ग्रंथाला काय म्हणून ओळखलं जातं तर भावार्थ दीपिका, अमृतानुभव, हरिपाठ आणि अभंग. काही अभंगांची रचना सुद्धा त्यांनी केलेली आहे. अभंगांच्या काही ओवी त्यांनी त्या ठिकाणी रचलेल्या आहेत. ओके, किंवा हरिपाठाच्या ओवी त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला संत ज्ञानेश्वर माऊलींचा परिचय करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे जर आलो मित्रांनो आपण तर त्यांचं कार्य कशा पद्धतीचं तर त्यांनी कार्य समाज उद्धारासाठी केलं. म्हणजे जो काही अंधारमय मध्ये दडलेला जो काही समाज होता, समाजाकडे ज्या काही चुकीच्या चालीरीती, रूढी परंपरा होत्या ते संपूर्ण अज्ञान बाहेर काढण्याचं काम आपल्या साहित्य रचनेतून, आपल्या त्या ठिकाणी वाणीतनं संत ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे. त्यानंतर जर तुम्ही पुढे आलात तर मी तुम्हाला सांगितलं की त्यांच्या वडिलांचा परिचय आधीच सांगितला की विठ्ठलपंत कुलकर्णी हे त्यांच्या वडिलांचं नाव होतं. आईंचं नाव होतं रुक्मिणीबाई कुलकर्णी. ओके, अशा पद्धतीने थोडक्यात संत ज्ञानेश्वर माऊलींचा परिचय आहे.
त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर पुढे अजून काही त्यांच्याविषयीची माहिती आहे बघा. संत ज्ञानेश्वर महाराज हे महाराष्ट्राच्या महान संतांपैकी एक होते. म्हणजे आपण खरंच खूप नशीबवान आहोत की आपल्याला संपूर्ण संत श्रेष्ठ साहित्य अभ्यासायला मिळते. जीवनाचा आधार, जीवनाची शिकवण म्हणजे थोर संत साहित्य आहे, लक्षात ठेवा. जर आपण थोर संत साहित्यांच्या पावलावर किंवा त्यांचे विचार घेऊन जर सोबत आपण जीवन जगायला सुरुवात केली तर आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. आणि यश, आपण जे यशासाठी लढतोय ना, ते यश लवकरच मिळणार, लक्षात ठेवा. खरंच नशीबवान आहे आपण की या सर्व गोष्टी आपल्याला अभ्यासायला मिळत आहे. त्यानंतर पुढे बघा की ते महाराष्ट्रातील एक थोर योगी, ओके, योगी पण होते, ते तत्वज्ञानी होते आणि संत कवी होते. म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींची ओळख काय काय आहे, तर संत ज्ञानेश्वर माऊलींची ओळख तुम्हा सर्वांना माहिती असावी की ते थोर योगी पण होते, तत्वज्ञानी होते आणि संत कवी होते. त्यानंतर पुढे बघा ते कोणत्या गोष्टीचे प्रवर्तक होते, कोणत्या गोष्टींची त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात केलेली होती, तर यामध्ये केलेली आहे. तर त्यामध्ये भागवत, बरोबर, भागवत सप्ताह आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण बरेच जण ग्रामीण भागातनं बिलॉंग करत असू, बरोबर, किंवा ग्रामीण भागामध्ये आपलं आयुष्य गेलेलं असेल, तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की प्रत्येक वर्षी बऱ्याचशा गावांमध्ये किंवा प्रत्येक गावांमध्ये भागवत सप्ताह खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहामध्ये त्या ठिकाणी 10 दिवस म्हणजे 9 ते 10 दिवस त्या ठिकाणी हा भागवत सप्ताह सोहळा जो काही आहे, सप्ताह म्हटल्यानंतर 6 ते 7 दिवस हा सप्ताह सोहळा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पार पडतो, बरोबर. मग आता या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञ प्रवर्तक होते, मी तुम्हाला सांगितलं, बरोबर. खूप मोठ्या प्रमाणामध्ये भक्तिमय वातावरण, खूप मोठ्या उत्साहाचं वातावरण तिथे त्या गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी होते. त्यानंतर पुढे बघा आध्यात्मिक समतेवर आधारलेला वारकरी संप्रदायाची सुरुवात त्यांनी केली. ओके, मी तुम्हाला सांगितलं की आज महाराष्ट्रामध्ये जे काही आपल्या संस्कृतीचं दर्शन आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये किंवा आजही वारकरी संप्रदायाकडनं जे काही समाजातलं अज्ञान आहे ते बाहेर काढण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून चालू आहे. ओके, त्यानंतर भागवत सप्ताह असेल, बरोबर, अशा पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे कार्य आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. त्यानंतर पुढे जर बघितलं तर वारकरी संप्रदायाला जन्म देणारे संत नामदेव महाराज सर्व संतांची काय झाले, तर ते माऊली झाले. मी तुम्हाला सांगितलं की या थोर संत म्हणजे या थोर संतांना काय म्हणून ओळखलं जातं, तर माऊली म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत हे संस्कृत अभ्यासक आणि धार्मिक मनाचे होते. ओके, कसले अभ्यासक होते, ते संस्कृत अभ्यासक होते. त्यानंतर थोडं पुढे अजून बघा, विठ्ठलपंत व रुक्मिणीबाईंना 4 अपत्ये झाली. ओके, त्यामध्ये 4 अपत्यांची नावे लक्षात घ्या. संत निवृत्तीनाथ महाराज, त्यानंतर संत ज्ञानदेव महाराज, त्यानंतर संत सोपानदेव महाराज व संत मुक्ताबाई अशी त्यांची नावे होती. आपल्या सर्वांना माहिती आहे, बरोबर ना. संत ज्ञानदेव महाराज म्हणजे त्यांचंच नाव त्या ठिकाणी ज्ञानेश्वर, संत ज्ञानेश्वर महाराज अशा पद्धतीने आहे. ओके, त्यानंतर हरीचं नामस्मरण करण्यासाठी राम कृष्ण हरी हा मंत्र सांगितला. तुम्हाला इथे प्रश्न 100% विचारला जाऊ शकतो की राम कृष्ण हरी, बरोबर, म्हणजे जेव्हा त्या ठिकाणी आपण हरिपाठामध्ये बसलोय, बरोबर, किंवा एक भाविक दुसऱ्या भाविकांना किंवा एक वारकरी बांधव दुसऱ्या वारकरी बांधवांना भेटल्यानंतर त्या ठिकाणी लगेच समोरासमोर राम कृष्ण हरी असं त्या ठिकाणी बोललं जातं. मग अशा प्रकारचा मंत्र कोणत्या थोर संतांनी सांगितलेला आहे, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की संत ज्ञानेश्वर माऊलींनी रामकृष्ण हरी हा मंत्र सांगितलेला आहे. त्यानंतर संध्याकाळी जेव्हा जेवण वगैरे झाल्यानंतर आपण जेव्हा मंदिरावरती किंवा घरामध्ये सुद्धा ही जी काही त्या ठिकाणी प्रथा आहे तर आजही खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे, ती म्हणजे हरिपाठाची. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, बरोबर ना. अशा पद्धतीने तो हरिपाठ आजही आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऐकायला भेटतो. ओके, म्हणजे या संपूर्ण गोष्टीतनं आपलं जे काही त्या ठिकाणी मन आहे तर मनशांती खूप चांगल्या पद्धतीने प्राप्त होते आणि आपलं जे काही कार्य आहे त्या कार्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट होत असतो. त्यानंतर पुढे बघा, चांगदेव 65 या ग्रंथाद्वारे त्यांनी योगी चांगदेवांचा अहंकार दूर करण्यासाठी त्यांना उपदेश केला आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी 65 ज्या काही ओळी आहे या ग्रंथामध्ये मांडलेल्या होत्या आणि यांना कुणाला, तर योगी चांगदेवांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये अहंकार निर्माण झाला होता. तर तो अहंकार बाजूला सारण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी
योगी चांगदेवांना लिहिलेला हा ग्रंथ होता. त्या काळी चांगदेव हे महान योगी त्या ठिकाणी होते. त्या काळामध्ये चांगदेव जे काही होते ते खूप मोठ्या प्रमाणातले महान योगी होते. म्हणजे यातनं एक महत्त्वाची गोष्ट दिसते की तुमचा नम्रता खूप महत्त्वाची आहे, तुमचा प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे. कधीही आपण अहंकार करू नये. अहंकाराचं घर नेहमी खालीच असतं. अहंकाराने माणूस त्या ठिकाणी परिपूर्ण संपतो. ओके, म्हणजे ह्या संपूर्ण गोष्टी आपल्या समोर बरीचशी उदाहरणं आहेत. त्यानंतर संतांच्या शिकवणीतनं आपल्याला त्याच गोष्टी समोर येत आहेत. ओके, त्यानंतर पुढे बघा की 1212 ते शके 1218च्या दरम्यान विशुद्ध तत्वज्ञानाचा जीव ब्रह्म ऐक्याचा अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला. सुमारे 800 ओव्या या ग्रंथात आहेत. म्हणजे तुम्हाला माहिती असावं की किती ओव्यांचा हा ग्रंथ आहे. तर 800 ओव्यांचा हा ग्रंथ या ठिकाणी आहे मित्रांनो. वारकरी संप्रदायासह संत ज्ञानेश्वर महाराजांना सर्वच भक्त प्रेमाने माऊली म्हणत मी तुम्हाला सांगितलं. आजही त्या ठिकाणी तुम्ही आळंदीला गेलात तर संपूर्ण जे काही भाविक भक्त आहेत तर आजही माऊली या नावाने ओळखतात. त्यानंतर पुढे बघा की शेवटी 1296 मधील कार्तिकच्या उत्तरार्धात संत ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी येथे थेट समाधी घेतली. मी तुम्हाला त्यांचा जन्म सांगितला, त्यानंतर समाधीचं वर्ष सांगितलं, बरोबर ना. म्हणजे इतका कमी कालखंडामध्ये आजही 12व्या-13व्या शतकातला सुरू झालेला प्रवास आजही आपण माऊलींना त्या ठिकाणी ती दिलेली शिकवण आजही अजरामर आहे. म्हणजे अशा पद्धतीने या सर्व गोष्टी संतांची शिकवण यातनं आपलं आयुष्य परिपूर्ण त्या ठिकाणी म्हणजे यशस्वी होतं. त्यानंतर पुढे बघा माऊलींनी सांगितलेली त्या ठिकाणी एका अभंगातली ओवी, आपुली आपण करा सोडवण. काय सांगितलं आहे की आपुली आपण करा सोडवण, म्हणजे आपण आपल्याच जीवनाचे काय आहोत शिल्पकार आहोत. पुढे सांगितलंय माऊलींनी बघा की संसार बंधन तोडावेगी, बरोबर का नाही. म्हणजे आपणच या सर्व गोष्टीतनं बाहेर आलो पाहिजे, बरोबर. म्हणजे आपणच कष्ट केले पाहिजे. संतांची शिकवण खूप मोठी आहे मित्रांनो, खूप महान आहे. आणि मी तर खूप मोठं माझं महत् भाग्य समजतो की संतांची शिकवण आपल्याला मिळते आहे आणि ते शिकवण्याचा योग या ठिकाणी येतो आहे. सर्वांनी ही लेक्चर आवर्जून बघा. ज्यांनी अजूनही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा. ओके, कारण की संपूर्ण शिक्षक बांधवांसाठी आपण ही सिरीज जोपर्यंत TAT मिशन 2024 पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण थांबणार नाही. ओके, त्यानंतर पुढे बघा दुसरे थोर संत आहे संत तुकाराम महाराज. आता संत तुकाराम महाराजांचा थोडक्यात परिचय तुम्हाला मी करून देतो. मूळ नाव त्यांचं काय, तुकाराम बोल्होबा आंबेले. त्यांचं मूळ आडनाव होतं आंबेले, बरोबर. ते कोणत्या घराण्यातनं होते तर ते मोरे घराण्यातनं होते. त्यानंतर पुढे या त्यांचा जन्म कधी झालेला तर 21 जानेवारी 1608ला. वार होता सोमवार. कुठे झाला देहू, सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, बरोबर. म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला संत ज्ञानेश्वर माऊलींचा परिचय करून दिला. आता संत तुकाराम महाराजांचा परिचय करून देतोय. बघा त्यांचा निर्वाण कधी झालेलं म्हणजे वैकुंठात ते कधी गेले तर त्या ठिकाणी बघा 19 मार्च 1650ला. त्यांचं वय होतं 42 वर्ष, बरोबर. कुठे तर त्या ठिकाणी देहूला, बरोबर. कुठे तर देहूला. त्यानंतर पुढे बघा संप्रदाय कुठल्या संप्रदायातनं होते ते तर वारकरी संप्रदाय, बरोबर. त्यांचे गुरु कोण होते, जसं संत निवृत्तीनाथ महाराज मी संत ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु सांगितले त्याच पद्धतीने संत तुकाराम महाराजांचे गुरु कोण होते तर केशव चैतन्य हे त्यांचे गुरु. त्यांना बाबाजी चैतन्य या नावाने ओळखलं जात होतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की सच्चिदानंद महाराज म्हटल्यानंतर हे संत ज्ञानेश्वर माऊलींचे शिष्य होते. त्याच पद्धतीने एखादा प्रश्न जर आपल्याला इथे विचारला की संत तुकाराम महाराजांचे शिष्य कोण होते तर संत तुकाराम महाराजांचे शिष्य होते संत निळोबा, संत बहिणाबाई, संत भगवान बाबा. ओके, संत भगवान बाबा हे संत तुकाराम महाराजांचे काय होते तर शिष्य होते, लक्षात ठेवा. त्यानंतर भाषा तर मराठी भाषाच. ओके, त्यानंतर पुढे साहित्य रचना कोणकोणती होते तर यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट संत तुकाराम महाराजांची गाथा, बरोबर. त्यानंतर 5000वर अभंग त्या गाथा म्हणजे त्या अभंग गाथेमध्ये लिहिलेली आहे संत तुकाराम महाराजांनी. म्हणजे आजही तुम्ही देहूला गेलात तर देहूला गेल्यानंतर आजही खूप मोठं गाथा मंदिर आहे. आता गाथा मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांनी लिहिलेली सर्वच्या सर्व जे काही अभंग आहेत ते आजही आपल्याला अभ्यासायला तिथं मिळतात, वाचायला मिळतात. प्रत्येक अभंगामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये या जीवनाचं या संपूर्ण सृष्टीचं मर्म दडलेलं आहे मित्रांनो. म्हणजे एक नुसती अभंगाची ओवी जरी घेतली तर एका ओवीवर 2 ते
तास काय ते कमी पडतील, त्याच्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी बोलता येऊ शकतं, इतकं मोठं ज्ञान संत साहित्यांमध्ये आहे. त्यानंतर पुढे बघा, कार्य काय तर तुम्हा सर्वांना माहिती आहे, समाज सुधारणा. त्यानंतर ते थोर कवी होते, थोर विचारवंत होते, थोर लोकशिक्षक होते. म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिकवण सुद्धा दिली. समाजामध्ये असलेला जो काही अंधकार आहे तो अंधकार काढण्याचं काम थोर संतांनी केलेलं आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर पुढे बघा, संबंधित तीर्थक्षेत्रे तुम्हा सर्वांना माहिती आहे, देहू. त्यांचे वडील काय नाव होतं, बोल्होबा अंबिले. त्यानंतर आईंचं नाव होतं त्या ठिकाणी कनकाई बोल्होबा अंबिले, असं त्यांच्या आईंचं नाव होतं. त्यांच्या पत्नी होत्या रखुमाबाई आणि जिजाबाई, त्यांना आवडी म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जात होतं. त्यांना अपत्य होती बघा, महादेव, विठोबा, नारायण आणि भागुबाई, 4 अपत्ये त्यांना त्या ठिकाणी होते. म्हणजे अशा पद्धतीने हा परिचय मी तुम्हाला सांगितला. थोडं पुढे या आता बघा, संत तुकाराम महाराज हे इसवी सन 17व्या शतकातील एक वारकरी संत कवी होते. ओके, म्हणजे त्या ठिकाणी आपण बघितलं की संत ज्ञानेश्वर माऊलींचा कालखंड कोणता होता आणि त्यानंतर संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराजांचा कालखंड कोणता आहे. ओके, त्यानंतर त्या ठिकाणी पंढरपूरचे विठोबा हे संत तुकाराम महाराजांचे आराध्य दैवत. तुम्हाला मी सांगितलं की संत ज्ञानेश्वर माऊलींचे आराध्य दैवत सुद्धा कोण होते, तर पंढरपूरचे विठोबा हेच होते. त्यानंतर पुढे संत तुकाराम महाराजांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात. बरोबर आहे, म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींना माऊली म्हणून ओळखलं जातं, तर संत तुकाराम महाराजांना काय म्हणून ओळखतात, जगद्गुरू म्हणून त्यांची ओळख आहे. ओके, त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी बघा तुम्ही, आपण जेव्हा त्या ठिकाणी कीर्तनाला बसतो, जेव्हा कीर्तन आपण ऐकतो, तर सुरुवातीला पण आणि शेवटी पण काय, तर प्रवचनाच्या म्हणजे वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनात शेवटी त्या ठिकाणी अशा पद्धतीने बोललं जातं, म्हणजे शेवटीच फक्त की पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, बरोबर ना, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. त्यानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, बरोबर ना. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी संत संप्रदाय जो काही आहे, संत संप्रदायामध्ये म्हणण्याची ही प्रथा, हा जयघोष त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. बरोबर. त्यानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराज लोककवी होते. बरोबर. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तिथेची जाणावा, अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवलाय. बरोबर आहे. म्हणजे या सर्व गोष्टीतनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीवन जगण्यात जे काही मर्म आहे, ते जे काही जीवन जगण्यात जे काही समाधान आहे, यातनं प्राप्त झालाय. खूप चांगल्या पद्धतीने या सर्व गोष्टी आपल्याला करतायत. वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा यांनी निर्माण केलेली होती. वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा, कधीही ती परंपरा खंडित होता कामा नये. बरोबर ना. अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग लेखनाबरोबरच गवळणीही रचल्या आहेत. ओके, म्हणजे आपण बऱ्याचदा त्या ठिकाणी गवळणी ऐकतो, जेव्हा हरिपाठ असेल किंवा हरिपाठामध्ये सुद्धा गवळणी किंवा कीर्तनामध्ये सुद्धा गवळणी किंवा भागवत सप्ताह असेल, 7 दिवसासाठी जो काही त्या ठिकाणी भागवत सप्ताह बसवला जातो, त्या ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये हरिभक्तपरायण महाराजांकडनं गवळणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सादर केल्या जातात. बरोबर. त्यानंतर पुढे बघा, त्यांचे घराणे मोरे. बरोबर, मी तुम्हाला सांगितलं आडनाव अंबिले आहे. बरोबर. त्यांच्या घराण्यातील विश्वंभर बुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठल भक्त होते. तुम्हाला माहिती असावं, तुम्हाला यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की संत तुकाराम महाराज यांच्या घराण्यातील कोणते थोर महान पुरुष विठ्ठल भक्त होते, त्यांचं नाव काय होतं, तर त्यांचं नाव होतं विश्वंभर बुवा, असं त्यांचं नाव होतं. बरोबर. यांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. ओके. त्यानंतर त्यांना सावजी हे मोठे भाऊ होते व कान्होबा हे धाकटे भाऊ होते. सावजी व कान्होबा हे कोणत्या थोर संतांचे भाऊ म्हणून होते, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मग TAT असेल किंवा TCS IBPS असेल, अशा पद्धतीने. त्यानंतर घरांची जबाबदारी संत तुकाराम महाराजांवरच होती. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई, त्यांचं नाव त्या ठिकाणी होतं आवडी, यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता.
त्यानंतर पुढे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की सुदुंबरे गावातील त्यांचे बालपणीचे मित्र संताजी जगनाडे यांनी संत तुकाराम महाराजांचे अभंग कागदावर उतरवून घेण्याचं काम केलं होतं. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. यांच्यावरती तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. जी काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून थोर संतांची जी काही माहिती आहे तेवढी माहिती मी तुमच्या समोर मांडतो आहे. आता पुढे बघा, पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी संत तुकाराम महाराजांना संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितल्यावरून त्यांना त्यांच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली. ओके, म्हणजे तुम्हाला माहिती असावं की जे काही आपले म्हणजे अभंग गाथा जी काही होती तर कोणी बुडवून टाकण्याची शिक्षा केली होती, तर तुम्हाला माहिती असावं की रामेश्वर भट यांनी त्या ठिकाणी इंद्रायणीमध्ये जे काही ग्रंथ आहे ते ग्रंथ बुडवून टाकण्याची शिक्षा केली होती. त्यानंतर पुढे आहे बघा, होळीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी संत तुकाराम महाराज बीज हा दिवस येतो. बरोबर, तुम्हा सर्वांना माहिती असेल की ज्या पद्धतीने संत ज्ञानेश्वर माऊली असतील त्यांचा समाधी सोहळा खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण भाविक भक्तांच्या उपस्थितीने पार त्या ठिकाणी पडतो. त्या दिवशी संपूर्ण भाविक भक्त आळंदीला येत असतात. ओके, त्याच पद्धतीने संत तुकाराम महाराज बीज की ज्या दिवशी संत तुकाराम महाराज वैकुंठामध्ये गेले, बरोबर ना, तो दिवस त्या ठिकाणी होळीच्या दुसऱ्या दिवशी असतो. तिथे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविक येतात, खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी त्या ठिकाणी असते. याच दिवशी जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली ध्यानस्थ बसून सदेह वैकुंठ धामाला गेले. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की म्हणजे जे वृक्ष, त्या वृक्षाचं नाव काय आहे, कुठे वैकुंठ धामाला गेले, त्या वृक्षाचं नाव काय आहे, त्या वृक्षाचं नाव आहे नांदुरकी. लक्षात असू द्या. ओके, तुम्ही जर देहूला गेलात तर देहूला तुम्हाला या सर्व गोष्टी बघायला भेटणार. ओके, एकदा आवर्जून जर तुम्हाला शक्य होईल तेव्हा आवर्जून देहू आणि आळंदीला भेट द्या. ओके, त्यानंतर पुढे बघूया बघा. त्यानंतर पुढचे संत श्रेष्ठ आहेत संत एकनाथ महाराज. त्यांचा थोडक्यात परिचय बघा. त्यांचा थोडक्यात परिचय असा आहे की जन्म 1533ला, पालन पोषण कोणी केलं तर भानुदास महाराज यांनी केलं. त्यांचे ते आजोबा होते. आजोबांनी त्या ठिकाणी त्यांचं पालन पोषण केलेलं होतं. त्यानंतर त्या ठिकाणी आई कोण, तर आईंचं नाव होतं रुक्मिणीबाई. वडील होते म्हणजे रुक्मिणी हे असं नाव त्यांचं होतं. त्यानंतर वडील होते सूर्यनारायण. ओके, त्यांचा कार्यकाळ कधीपासून कधीपर्यंत होता तर 1533 ते 1599 अशा पद्धतीचा त्यांचा कार्यकाल होता. म्हणजे खूप लहान असताना त्यांचे आई वडील वारले होते. ओके, मग त्यांच्या आजोबांनी त्यांचा सांभाळ केला होता मित्रांनो. त्यानंतर संप्रदाय कोणता, तर वारकरी संप्रदाय. गुरु कोण होते, जनार्दन स्वामी. यांच्यावरती तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढे बघा, समाधी आणि त्यांचं निर्वाण, म्हणजे समाधी किंवा निर्वाण कधी झालं तर इसवी सन 1599ला. बरोबर ना, म्हणजे अशा पद्धतीनं ते त्यांचा आत्मा जो काही ब्रह्मांडात विलीन झाला. बरोबर. त्यानंतर पुढे जाऊया बघा आता की संत ज्ञानेश्वरांच्या नंतर 250 वर्षांनी संत एकनाथ महाराजांचा जन्म झाला. तुम्हाला या थोर संतांवरती प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो म्हणजे जातो. ओके, कारण की बघा, बये दार उघड असे म्हणत नाथांनी अभंग रचना, भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ, ओके, या सर्व गोष्टींची रचना केली आहे. म्हणजे सर्वात जास्त संत एकनाथ महाराज कशासाठी ओळखले जातात तर त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे काही भारुडे रचण्याचं, म्हणजे जे काही भारुडे रचली तर ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये रचली, म्हणजे जेणेकरून जे काही त्या ठिकाणी समाजातलं अज्ञान बाहेर काढण्याचं काम त्या ठिकाणी संत एकनाथ महाराजांनी कोणत्या माध्यमातून केलं तर सर्वात जास्त भारुडांच्या माध्यमातून केलं. म्हणजे आजही भागवत सप्ताह असेल, कीर्तन असेल किंवा त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम असेल तर तिथे आपण भारुडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऐकलेली आहेत. ओके, म्हणजे भारुडांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाजाकडे असलेलं जे काही अज्ञान आहे, जो काही त्या ठिकाणी म्हणजे ज्या चालीरीती रूढी वाईट चालीरीती रूढी परंपरा त्यांना बाहेर काढण्याचं काम भारुडांच्या माध्यमातून संत एकनाथ महाराज यांनी केलेलं आहे. ओके, त्यानंतर पुढे बघा, संत एकनाथ महाराज हे संत कवी होते, पंत कवी होते, तंत कवी होते. एका जनार्दनी आपण बऱ्याचदा ऐकलंय. बरोबर ना, म्हणजे जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी हरिभक्त परायण वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाची सुरुवात होते
तर त्यावेळेस अशा पद्धतीने बोललं जातं की एका जनार्दनी, बरोबर ना, अशा पद्धतीने नेहमी बोललं जातं. मग या सर्व गोष्टी कोणत्या थोर संतांनी सांगितलेल्या, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला असला पाहिजे की रामकृष्ण हरी अशा पद्धतीने कोणते थोर संत साहित्य बोलले आहेत, बरोबर का नाही. म्हणजे वर्धे हरिविठ्ठल, बरोबर ना, म्हणजे आपण मागच्या वेळेस जे काही त्या ठिकाणी बघितलं, संत तुकाराम महाराजांनी सांगितलेला मंत्र, बरोबर ना, नाममंत्र. त्यानंतर एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे. एका जनार्दनी ही नाममुद्रा कोणाची, अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही म्हणजे विचारले जातात. एकदा नाही, एकदा, दोनदा, 3 वेळेस लेक्चर बघा, आवर्जून तुम्हाला पेपरमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर 100% येणार आहे. त्यानंतर पुढे बघा, एकनाथी भागवत हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे. ही 11 स्कंदावरील टीका आहे, बरोबर. मुळात एकूण 1367 श्लोक आहेत, परंतु त्यावर भाष्य म्हणून बघा, ती म्हणजे एकनाथी भागवत हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे. 11 स्कंदावरील ती टीका आहे असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं आहे. त्यावरती त्यांनी किती ओव्या लिहिल्या बघा, 18,810 ओव्या त्यांनी संत एकनाथ महाराजांनी लिहिल्या आहेत. त्यावरती समजलं का, त्यावरती भाष्य केलं त्यांनी. किती ओव्या लिहिल्या, 18,810. विचार करा तुम्ही. त्यानंतर व्यासांनी रचलेले मूळ भागवत 12 स्कंदांचे आहे. संत एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे 40,000 ओव्या आहेत. भावार्थ रामायण त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी भावार्थ रामायण लिहिलं आहे. तर किती ओव्या, 40,000 ओव्या आहेत. जोक नाही मित्रांनो, साधं नाही. समजलं का, इतकं मोठं थोर कार्य थोर संतांचं आहे. मी तुम्हाला नेहमी सांगतोय की खरंच आपलं नशीब की या सर्व गोष्टी आपल्याला अभ्यासायला मिळत आहेत. त्यानंतर पुढे बघा, आता रुक्मिणी स्वयंवर हेही काव्य त्यांनीच लिहिले आहे. दत्ताची आरती ही त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्ता हा जाण, त्यांची आरती गणपती समोर गायच्या आरत्यांपैकी एक आहे, बरोबर आहे. त्यांनीच ती लिहिलेली आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकनाथांनी ज्ञानेश्वरींची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते, नाथ हे महावैष्णव होते, दत्त भक्त होते, बरोबर. ते महावैष्णव सुद्धा त्या ठिकाणी होते, ते दत्त भक्त होते, देवी भक्त पण होते, लक्षात असू द्या. ते कोणत्या देवाची पूजा करत, कोणत्या देवाला ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूजत. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हा सर्वांना माहिती असावं. ते दत्तभक्त सुद्धा होते. त्यानंतर जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. कशासाठी प्रयत्न केले, जातीभेद दूर करण्यासाठी, लक्षात असू द्या. तुम्हाला यावरती प्रश्न विचारले जाणार म्हणजे जाणार, म्हणून या सर्व गोष्टी इथे तुम्हाला सांगतो आहे. दुर्दैवानेच ते खूप लहान असताना मी तुम्हाला सांगितलं, त्यांचे आई वडील जे काही आहे ते देवाघरी निघून गेले. तेव्हा त्यांचा सांभाळ मी तुम्हाला सांगितलं की त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केलेला होता, बरोबर. चक्रपाणी यांचे वडील म्हणजेच एकनाथांचे पंजोबा भानुदास, बरोबर, हे काय होते, तर विठ्ठल भक्त होते. इथं मी तुम्हाला सांगितलं, बरोबर ना, की जे काही त्या ठिकाणी त्यांचे आजोबा होते भानुदास, बरोबर, हे त्यांचे पंजोबा, बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला माहिती असावं, बरोबर, संत भानुदास हे काय होते, तर विठ्ठल भक्त होते. त्यांचे आजोबा जे काही होते चक्रपाणी, बरोबर, म्हणजे आपल्याला माहिती असावं, बरोबर, की त्यांचे जे काही आई वडील होते मी तुम्हाला इकडे सांगितलं, बरोबर. या सर्वांविषयी त्यांच्या वडिलांचं नाव सांगितलं, आईचं नाव सांगितलं. अगदी लहान असतानाच त्या ठिकाणी ते काय झाले होते, तर इकडं बघा, इथं आजोबा लिहिलं होतं मी, ओके. तर ते इथं चुकून हे झालं होतं. तर ते कोण होते, तर ते पंजोबा होते, लक्षात असू द्या, ओके. कोण होते, पंजोबा होते, ओके. आणि त्यांचे आजोबा जे काही होते त्यांच्या आजोबांचं नाव होतं चक्रपाणी, बरोबर. अशा पद्धतीने तर यांचे वडील म्हणजे एकनाथांचे पंजोबा संत भानुदास, बरोबर, हे त्या ठिकाणी काय होते, विठ्ठल भक्त होते. तर संत एकनाथ महाराज, बरोबर, संत एकनाथ महाराज जे काही होते तर लहानपणापासूनच कसे होते, तर तल्लख बुद्धीचे होते. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणातलं कार्य त्या ठिकाणी केलेलं होतं. त्यानंतर पुढे बघा, बालवयातच ते गुरुच्या शोधात निघाले आणि दौलताबादेच्या किल्ल्यात असलेले जनार्दन स्वामी हे आपल्या गुरुसमोर हात जोडून उभे राहिले. त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर गिरिजाबाई नावाच्या मुलीबरोबर त्यांचा विवाह झाला. गिरिजाबाई अतिशय गृहकुशल होत्या. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असाव्यात. त्यानंतर पुढे बघा, फेब्रुवारी इसवी सन 1599 या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला. म्हणजे त्या ठिकाणी काही काळ त्यांना
म्हणजे सांभाळण्याचं काम त्यांचे आजोबा चक्रपाणी आणि त्यांचे पणजोबा त्या ठिकाणी भानुदास यांनी केलेलं आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला जर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं असेल, तिथं थोडं प्रिंटिंग मिस्टेक झालेलं होतं. त्यानंतर पुढे आल्यानंतर त्यांची साहित्य रचना लक्षात घ्या की भागवत पुराणातील 11व्या स्कंदावर त्यांनी ओवीबद्ध मराठी टीका केलेली आहे. म्हणजे मराठी टीका अशा पद्धतीचा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यानंतर चतुर्श्लोकी भागवत अशा पद्धतीने त्यांनी लेखन केलं. एकनाथी अभंग गाथा संत एकनाथ महाराज कृत हरिपाठ 25 अभंग त्यांनी त्या ठिकाणी लिहिल्यात. त्यानंतर हस्तमालक टीका, त्यानंतर शुकाष्टक टीका आणि स्वात्मबोध अशा पद्धतीने त्यांनी लिहिलाय. त्यानंतर त्या ठिकाणी इकडं त्यांनी लिहिलं आहे चिरंजीव पद, आनंद लहरी, अनुभवानंद, मुद्राविलास, लघुगीता अशा पद्धतीने एवढं लिखाण त्यांनी केलेलं आहे. ओके. त्यानंतर पुढे जर आलात तर बघा अशा पद्धतीने त्यांनी भारुडांची रचना केलेली आहे की फाटकेच लुगडे तुटकीसी चोळी, शिवाया दोराच नाही, मला दादला नवरा नको गबाई, मला दादला नवरा नको गबाई. म्हणजे अशा पद्धतीच्या भारुडांच्या माध्यमातून समाज प्रबोधन खूप मोठ्या प्रमाणामध्ये, जातीभेद खूप मोठ्या प्रमाणामध्ये दूर करण्याचं काम संत एकनाथ महाराजांनी केलेलं आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचे थोर संत आहेत थोर संत नामदेव महाराज. आता बघा त्यांचं मूळ नाव नामदेव दामा रेडेकर असं त्यांचं मूळ नाव होतं. तुम्हाला मूळ नावावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. समाधी मंदिर कुठे, तर पंढरपूरला. संप्रदाय कोणकोणते होते, नाथ संप्रदाय होते, वारकरी आणि वैष्णव संप्रदाय. जसं त्या ठिकाणी तुम्हाला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या बाबतीत सांगितलं तसंच संत श्रेष्ठ संत नामदेव महाराजांच्या बाबतीत सुद्धा तेच संप्रदाय आहेत. त्यानंतर त्यांचे गुरु कोण होते, तो विसोबा खेचर होते. शिष्य कोण होते, तर संत चोखामेळा हे त्यांचे शिष्य होते. त्यानंतर भाषा मराठी, साहित्य रचना काय, तर शब्द कीर्तन, अभंगगाथा, अभंग भक्ती, कविता. ओके. त्यानंतर त्यांचा व्यवसाय मूळचा शिंपी, बरोबर, आणि समाज जागृती, समाजातलं अज्ञान बाहेर काढण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये संत नामदेव महाराजांनी केलाय. वडील दामा शेट्टी, आईंचं नाव होतं गोनाई. ओके. त्यानंतर पुढे आहे बघा की संत नामदेव महाराज यांचा जन्म त्या ठिकाणी 26 ऑक्टोबर 1270ला, संजीवन समाधी 3 जुलै 1350ला. त्यांची समाधी कुठे आहे, तुम्हा सर्वांना माहिती आहे की पंढरपूरला आहे. ओके. त्यानंतर पुढे बघा हे महाराष्ट्रातील वारकरी संत कवी होते, त्यांचे आडनाव रेडेकर असे होते. ओके. ते मराठी भाषेमध्ये सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी वज्र भाषेमध्येही काव्य रचली. फक्त त्यांनी आपल्या इकडं महाराष्ट्रापुरतेच ते सीमित नव्हते, तर त्यांनी खूप लांब जाऊन आपली जी काही भक्ती होती, जे काही समाज प्रबोधन होतं, तर ते समाज प्रबोधन करण्याचं काम त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलं आहे. तर या ठिकाणी बघा शिखांच्या गुरु ग्रंथ साहिबातले चरित्रकार. ओके. म्हणजे ग्रंथ साहिबामध्ये सुद्धा म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी शिखांचे जे काही गुरु आहे ग्रंथ साहिबा, बरोबर, त्यामध्ये त्यांचं चरित्र त्यांनी त्या ठिकाणी लिहिलं आहे. आत्मचरित्रकार आहे आणि कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबमध्ये नेणारे आद्य प्रचारक होते. आता तुम्हा सर्वांना माहिती असेल की एक मराठी साहित्य संमेलन कुठे भरलं होतं, तर पंजाबमध्ये भरलं होतं, बरोबर ना. तर या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे संत नामदेव महाराज त्यांची ओळख अशा पद्धतीची होती. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर त्यामुळे पंजाबी मंडळी तसेच संबंधित मंडळी आज त्यांच्या जन्मस्थानाचा नरसी नामदेव या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत. नरसी नामदेव हे गाव महाराष्ट्रातील मराठवाड्यामधील हिंगोली या जिल्ह्यातील असून तेथील संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार कधी केला, तर 2019ला झालाय. म्हणजे त्यांचं मूळ गाव तुम्हाला जर विचारलं गेलं तर त्या ठिकाणी लक्षात ठेवा नरसी नामदेव कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठे आहे, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. ओके. त्यानंतर पुढे बघा त्यांची पुढील पायरी म्हणजे जेव्हा वयाच्या 7व्या वर्षी त्यांनी झांजाची जोडी तयार केली. झांज माहिती आहे ना, झांजाची जोडी तयार केली. त्यानंतर नृत्य असतील, गाणे असतील, भजन असतील, गाण्यात वेळ घालवून इतर सर्व गोष्टींकडे, शाळेतले शिक्षण, विश्रांती, झोप इत्यादींकडे दुर्लक्ष केले. म्हणजे इतकी आवड त्यांना त्या सर्व गोष्टींमध्ये होती. मित्रांनो, ज्या गोष्टींमध्ये आपल्याला आवड असते ती गोष्ट आवर्जून आपण केली पाहिजे, बरोबर. ही संपूर्ण शिकवण आपल्याला कुठनं भेटते आहे, तर संपूर्ण शिकवण आपल्याला संत साहित्यातून आपल्याला मिळते. त्यानंतर पुढे बघा विठोबाबद्दलची भक्ती इतकी निर्दोष आणि प्रामाणिक होती की कधी कधी त्यांना त्यांचा सर्वात प्रिय भाऊ म्हणून ते मानत असत. कुणाला? विठोबाला.
कुणाला मानत असत तर विठोबाला त्या ठिकाणी सर्वात प्रिय भाऊ म्हणून त्या ठिकाणी ते मानत असत. अशा पद्धतीने आजचं जे काही लेक्चर होतं तर आजचं लेक्चर अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्वांनी आवर्जून बघा, जास्तीत जास्त शेअर करा की थोर संतांनी दिलेली शिकवण, थोर संत श्रेष्ठ यांनी सांगितलेली आपल्याला जे काही शिकवण आहे, जे काही आपल्या जीवनाचा आधारवड म्हणून त्या ठिकाणी ते विचार घेऊन आपण जर त्या ठिकाणी मार्गक्रमण केलं तर यश निश्चित आहे. इथं मी थांबतोय. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.